नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे। तर मी आज बांगडा फ्राय आणि ओले बोंबलाची भाजी करणार आहे। तर मी इथे आता 7-8 बांगडे धुवून चांगले स्वच्छ घेतलेले आहे आणि बोंबील पण स्वच्छ धुवून घेतलेले आहे। तर आता पहिले आपण बांगड्याला मसाला लावून घेऊया। तर सगळ्यात आधी आपण आता याच्यामध्ये मीठ घालून घेऊया। 1 चम्मच हळद, घरगुती मसाला 2 चम्मच टाकलेले मी, आणि 1 चम्मच लाल तिखट, एक चम्मच धना पावडर, अर्धा चम्मच जिरा पावडर। तर आपले आता मसाले टाकून झालेले सगळे त्याला मिक्स करून घेऊया। तर आपला आता मसाला लावून झालेला आहे बांगड्यांना। त्याला आपण 2 मिनिटं ठेवूया मुरायला आणि तवा गॅसवरती ठेवून देऊया गरम होईपर्यंत। मच्छी मुरतील आपले छानपैकी। तर आपले आता 2 मिनिटं मच्छी मुरलेली आहे। आपला तवा पण गरम झालेला आहे। तर आता मी मच्छीला लावण्यासाठी थोडं रवा आणि तांदळाचं पीठ, थोडं लाल तिखट आणि मीठ टाकून मिक्स करून घेतलेलं आहे। त्याला आपण आता फ्राय करून घेऊया। तर आपले आता गॅस थोडीशी बारीक करून घ्यायची आहे। तर मच्छी फ्राय होईपर्यंत आपण आता ओल्या बोंबलाची कालवणाची तयारी करून घेऊया। तर आपण आता ओल्या बोंबलाचं कालवण करत आहोत। ओल्या बोंबीलचं कालवण आपण हिरव्या मसाल्यामध्ये करणार आहोत। तर त्याच्यासाठी मी कोथिंबीर, ओलं खोबरं, अद्रक, लसूण आणि हिरवी मिरची घेतलेली आहे। ती आपण आता मिक्सरमध्ये वाटून घ्यायची। कोथिंबीर, हिरवी मिरची, अद्रक, लसूण एकत्र आहे आपण मिक्सरमध्ये वाटून घेऊया, आणि ओलं खोबरं। तर आता आपला मसाला वाटून झालेला आहे। तर इकडे आपली मच्छी पण तळून झाली आहे। तर आपण याला आता उतरून घेऊया आणि त्यात कढई ठेवून देऊया। तर आता आपण इथं कढई ठेवलेली आहे गरम करायला। कढई गरम झाली आहे, पण याच्यामध्ये आता तेल टाकून घेऊया। आपण आता हिंग टाकून घेऊया, त्यानंतर कढीपत्ता, तेजपत्ता, आणि कांदा टाकून घेऊया। इथं मी 2-3 बारीक कांदे कापून घेतलेले आहे। कांदे आपण आता चांगलं परतून घ्यायचं आहे।
आपला आता कांदा परतून झालेला आहे. याच्यामध्ये आपण आता टॅमॅटो टाकून घेऊया. टॅमॅटो पण चांगलं परतून घ्यायचं आहे. तर आपला आता इथं टॅमॅटो परतून झालेला आहे. आपण याच्यामध्ये 1 चम्मच हळद टाकून घेऊया, 1 चम्मच धना जिरा पावडर, धना पावडर टाकली. आता 1 चम्मच थोडेसे जिरा पावडर टाकून घेऊया. एक चम्मच जिरा पावडर. हे सगळं मसाला मिक्स करून घेतला. आपण याच्यामध्ये आता वाटण केलेला मसाला टाकून घ्यायचा आहे. तर मसाला टाकून चांगलं याला परतून घ्यायचं. आपला हिरवा मसाला हे कच्चा आहे, याला चांगलं तेल सुटेपर्यंत परतवायचं आहे. मसाल्याला चांगलं तेल सुटेपर्यंत परतवायचं आहे. तर आपला मसाला परतून झालेला आहे. याच्यामध्ये आपण आता पाणी टाकून घेऊया. थोडं गरम पाणी पण केलेलं आहे, त्याच्यात टाकून घेऊया. त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया. आणि आपलं कालवण चांगलं 10-15 मिनटं शिजून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण ओले बोंबील फिश टाकून घ्यायचे याच्यामध्ये. याला आपण आता 10-15 मिनटं चांगलं शिजून घेऊया. तर आपण याला आता 10-15 मिनटं शिजवायचं आहे. पहिले आपण झाकण ठेवून उकळी काढून घेऊ. गॅस थोडी मिडियम ठेवूया. तर बघूया आता आपल्या कालवणाला उकळी आली का. तर आपल्या कालवणाला छानपैकी उकळी आलेली आहे. त्याला आपण अजून 10 मिनटं चांगलं शिजवून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण ओले बोंबील टाकायचे. ओले बोंबील आपण 10 मिनटानंतर टाकायचे, कारण की ते लवकर शिजतात. त्यासाठी आपण कालवण चांगलं शिजवून घ्यायचं आहे. तर आपण आता याला 10 मिनटं अजून शिजायला ठेवूया. तर आपले आता 10 मिनटं झालेले आहे. तर बघूया आपलं कालवण. तर आपलं आता कालवण शिजलेलं आहे 10-15 मिनटं चांगलं. तर याच्यामध्ये आपण आता ओले बोंबील टाकून घ्यायचे. याला आपण आता 10 मिनटं चांगलं शिजून घेऊया. याच्यामध्ये आपलं सगळं टाकून झालेलं आहे, मीठ वगैरे ते. 10 मिनटं चांगलं शिजवून घेऊया. तर आपले आता 10 मिनटं झालेले आहे. आपली मच्छी पण शिजलेली आहे. आपले ओले बोंबील शिजलेले आहेत. आपण आता याची गॅस बंद करून टाकूया आणि सर्व करून घेऊया.
तर अशा प्रकारे आपली रेसिपी रेडी झालेली आहे. इथं बांगडा फ्राय आणि ओले बोंबलाचं कालवण हिरव्या मसाल्यात बनवून झालेलं आहे आपलं. तर आमची रेसिपी आवडली तर कमेंट करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. तर बाय बाय मित्रांनो, तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.